नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो. तुम्हाला तुमचं 12वी झालेलं आहे का? आणि तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे का? तर तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब फॉलो करा. इन्स्टाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. मी आप्पासाहेब मिसाळ, ॲडव्हान्स आणि इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर, गेल्या 10 वर्षापासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील डिजिटल करिअर संधी या संदर्भात मार्गदर्शन करत आलेलो आहे. आता फार्मसी चे ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स, काउन्सिलिंग कशा पद्धतीने होणार आहे, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर तुम्ही परत एकदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच खाली कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तर आपण ऍडमिशन प्रक्रिया, त्याची एलिजिबिलिटी कशा पद्धतीने असणार आहे, तर ते आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर आपण बघतोय की बॅचलर ऑफ फार्मसी ऍडमिशनची जी गायडन्स आहे तो बघणार आहे. तर या बॅचलर ऑफ फार्मसीसाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, तर यासाठी 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं जर कास्टमध्ये विद्यार्थी असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट तुमचे फार्मसी आणि त्याच्याबरोबर सीईटी, पीसीएम किंवा पीसीबी ग्रुपची सीईटी महाराष्ट्र शासनाची जी आहे ती आपल्याला हे डॉक्युमेंट या ऍडमिशनसाठी लागणार आहेत. त्याबरोबर ऍडमिशन प्रोसेस जी आहे, ती ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलच्या द्वारे ही ऍडमिशन प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सीईटी सेलच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून हा फॉर्म भरून तुम्हाला पुढील प्रक्रिया करायची असते. तर त्याच्यानंतर तुमच्या इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत ते आपण याच्या माध्यमातून बघणार आहे. इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते. तर मित्रांनो, आपण बघतोय इम्पॉर्टंट डेट्स. तर ह्या असं तुमचं सीईटी सेलचं पोर्टल आहे कॅपराऊंडचं 2024-25चं. यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी आणि फॉर्म डी या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणाहून तुमचं आपलं जे काय आहे न्यू रजिस्ट्रेशन आहे, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तर आपण बघतोय इथं की इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, ते 7 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे. आणि त्यानंतर तुमचं जी व्हेरिफिकेशन आहे तर ते आपण बघतोय या ठिकाणी. इथं जे तुमचं ऑनलाईन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 19/8/2024 ला लागणार आहे. आणि त्यानंतर तुमचं फायनल सबमिशन, त्याच्यामध्ये काय स्क्रुटिनी असेल नावामध्ये काय, तर ती स्क्रुटिनी तुम्हाला अपडेट करायची असेल तर 20 ऑगस्ट 2024 ते 22 ऑगस्ट 2024 या तारखेला तुम्हाला करायचे. आणि याची जी फायनल मेरिट लिस्ट जी आहे सध्याच्या शेड्यूल नुसार ते 24 ऑगस्ट 2024 रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर हे आपण बघतोय की इम्पॉर्टंट डेट्स ज्या काय आहेत त्या ह्या आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला शेवटचं जे आहे ते आपलं शेवटचा टॉपिक होता तो करिअर ऑप्शन. तुम्ही फार्मसी केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे करिअरच्या संधी असतात. तर
फार्मसी नंतर बऱ्याच करिअरच्या संधी आहेत. बॅचलर ऑफ फार्मसी केल्यानंतर तुम्ही QA, QC, R&D, प्रोडक्शन ह्या फार्माच्या जेवढ्या कंपन्या आहेत किंवा केमिकलच्या कंपन्या आहेत यामध्येही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. सोबतच तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब करू शकता. त्याचबरोबर जे केंद्र शासन, राज्य शासन किंवा ज्या महानगरपालिका झेडपीचे जे हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी तुम्ही फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इंडस्ट्रीयल मध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मेडिकलचा व्यवसाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने फार्मसीच्या मध्ये करिअर करता येतं. जर तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर खाली दिलेल्या लिंक मध्ये माझा नंबर असेल. तुम्ही फेसबुक पेजला आमच्या जॉईन नसेल केलं तर फेसबुक पेज जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. याच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली असेल. आणि पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जाऊन कमेंट करा. तुम्हाला कोणतीही अडचण असेल, रात्री अपरात्री विद्यार्थ्याला त्याला मार्गदर्शन केलं जाईल. कुठेही डोनेशन न देता तुम्हाला विशेष सांगायचं तर ह्या फार्मसीसाठी तुम्हाला ऍडमिशन मिळवून दिलं जाईल आपल्याकडून. ऑल ओव्हर महाराष्ट्र, आपण महाराष्ट्र कर्नाटकामध्ये काम करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.